कोकणातील कुणाल दातेची ज्या पद्धतीने समालोचन आहे तसंच कुणाल सरजी असं वाटतं की ऐकताना कुणाल सरच समालोचन करतायत की काय आमचे मित्र कल्पेश तामणकर हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यावर जोडले गेलेत. ओ टू यू कल्पेश भाई. थँक्यू सर. मॅचला होते ते सुरुवात. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. राजेश चोरटे गोलंदाजी करण्यासाठी मागच्या मॅच मध्ये थोडासा खर्चिक ठरला होता परंतु आता पहिला बॉल येथे डॉट बॉल आला. स्ट्रायकिंग एंड वरती अमोल भोजनेला आपण पाहाल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रोहित सूर्यवंशी मागच्या मॅचचा हिरो. यावेळेचा बॉल टांगला टप्प्यावरती फेकलाय. यॉर्कर बॉल. रन मिळेल एक सिंगल. आता मात्र कमबॅक केलंय. मागच्या ओव्हरमध्ये ज्या चुका झाल्या होत्या त्या पाहिल्या आणि त्यानंतर पुन्हा एकदा आता कमबॅक होताना पाहायला मिळते. चांगली बॉलिंग. यावेळेचा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा यॉर्कर बॉल. त्यावरती एक सिंगल आल्या. धावसंख्या एक स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती रोहित सूर्यवंशी. या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच मध्ये आक्रमक खेळी याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. तोच खेळाडू आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक पुन्हा एकदा राजेश चोरटे मैदानामध्ये. यावेळेचा बॉल आता मात्र ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्ह डीप मध्ये खेळाडू आहे तैनात. सिंगल घेईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाहीये. थांबवले. एकच सिंगल मिळते. एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल. 2 रन वरती. मोठा सामना आहे. नक्कीच फिल्डिंग करणारी टीम आपण पाहिली गेली तर अयोध्या वॉरियर हा संघ खूप मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल मधील तारे सितारे या मैदानावरती आपला खेळ सजवताना पाहायला मिळतात. अमोल स्ट्राईक. यावेळेला मात्र दिशाहीन चेंडू आहे पंच आमच्याकडे नक्कीच वळतील. या बॉल वरती एक वाईटच्या स्वरूपात रन येईल. थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला. मागचे 2 बॉल आपण पाहिले चांगल्या धाटणीवरती फेकले होते. आतापर्यंत या षटकामधील 3 बॉल फेकलेत. 3 रन आतापर्यंत खर्च झालेत. पॉवर प्लेचं हे षटक आहे. तर इथे मात्र वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. यावेळेचा फटका कट केलाय. स्लाइस केलं होतं बॉलला. फिल्डिंग चांगली होते. एक सिंगल येते मिळेल. इथे मात्र एक सिंगल येते. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावेल 4 रन वरती. एक मोठा सामना इथून जिंकला तर नक्कीच पुढे सेमीफायनल खेळायला पाहायला मिळतील हे 2 संघ. तर पाहूया या मॅच मध्ये तगडी चुरस आहे या दोन्ही टीम मध्ये. चांगला खेळ केला तर नक्कीच या स्पर्धेमध्ये टिकून राहाल. पुन्हा एकदा बॉलर तयार राजेश. स्ट्रायकिंग एंड वरती आता रोहित सूर्यवंशी. पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा चेंडू. येथे मात्र टॅप केलाय बॉलला. बॉल चालला ऑन साइडला. डीप मध्ये खेळाडू आहे. थ्रो केला जाईल. सिंगलच मिळेल या बॉल वरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या त्यामध्ये नक्कीच मोठमोठे फटके सजवले होते समोरच्या फलंदाजांनी परंतु आता कमबॅक केले गेलं आणि नक्कीच कामी इतक्या मोठ्या संघातून गोलंदाजी करण्यासाठी येतो पहिल्या षटकामध्ये याचं उत्तर दिलंय. या ओव्हर मध्ये रन झालेत 5. स्कोर कार्ड वरती 5 बॉल फेकले गेलेत. 1 बॉल या षटकातील आता शिल्लक आहे. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. यावेळेचा बॉल एज लागतीये. फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू तैनात केलाय. इथे मात्र रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिलं षटक येथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस रन झाले स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 5. तर इथे पारितोषिक आहे फलंदाजांसाठी. 3 बॉल वरती 3 षटकार लगवले तर पारितोषिक दिलं जाईल. दादा कदम यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांना दिलं जाईल. तर पाहूया तो विक्रम करेल का कोणता खेळाडू. आणि नक्कीच धडधाकट खेळाडू मैदानामध्ये आपला खेळ करताना पाहायला मिळतात. येस सर. सरदारजी यांनी आत्ताच जेव्हा बाईट घेतली तेव्हा स्टार खेळाडू यांनी सांगितलं की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या लेवलला आजची आपली ही किरणोदय युवा प्रतिष्ठाननं जी किंगमेकर ट्रॉफी आहे त्या लेवलला आपली ट्रॉफी आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नक्कीच तितकं मोठं दमदार आयोजन करून दाखवलंय पालिकरांनी. आणि आता गोलंदाजी मार्कवर विजय पावले. गोलंदाजी करण्यासाठी टेनिस बॉल क्रिकेट मधील सर्वाधिक वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय विजय पावले. त्याच्या विरुद्ध बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती मागच्या मॅचचा हिरो रोहित सूर्यवंशी. 2 बॉल फेस केले. 2 बॉल मध्ये 2 रन त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्यात. थोडासा शांत पहिल्या ओव्हर मध्ये जरूर पाहायला मिळालाय परंतु आक्रमण करेल का रन बनवेल का आपल्या टीम साठी असे प्रश्न नक्कीच आहेत. फुलर लेन बॉल आता ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये खेळाडू तैनात काउकोवर रिजन वरती तत्परतेने आलाय. थ्रो करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल मिळेल. आणि हीच खासियत आहे या गोलंदाजांची.
वेगवान चेंडू अचूक टप्प्यावरती सातत्याने गोलंदाजी पाहायला मिळते आणि फलंदाज थोडेसे चुकताना पाहायला मिळतात. येथे मात्र समोरची गोलंदाजी ताकदीची आहे, तुम्हाला ताकदवान फटके सजवावे लागतील. तर पाहूया ते केलं जाईल का. आता मात्र सिंगल, धावसंख्या स्कोर कार्ड वरती 6 रनवर. यावेळेचा फटका पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकललाय. रन मिळेल फक्त आणि फक्त एक. सिंगल मिळते. नक्कीच फिल्डिंग करणारी टीम मध्ये खूप मोठी स्टारकास्ट आहे. विजय पावले सारखा मोठा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना फलंदाज आता मात्र थोडेसे शांत पाहायला मिळतात. परंतु रोहित सूर्यवंशीची मागच्या मॅच मधील बॅटिंग पुन्हा एकदा त्याला दाखवावी लागेल. या मॅच मध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक, यामध्ये देखील रन येताना पाहायला मिळत नाहीयेत. नेक्स्ट बॉल, कमी गतीचा चेंडू, आता मात्र फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि येथे पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त होईल. फलंदाज आता मात्र नक्कीच थोडासा सरप्राईज झाला. रोहित ज्या पद्धतीने चेंडू फेकला गेला विजय पावलेच्या माध्यमातून, येथे स्लोवर वन. टप्पा पडल्यानंतर येथे हलकसं वळण जरूर घेतलं, परंतु गतीमध्ये परिवर्तन होतं आणि त्याचमुळे बीट झाला रोहित सूर्यवंशी. 1 रन येते, 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती 8 रनवर. दुसरं षटक आहे, यामध्ये देखील रन बनत नाहीयेत. फलंदाज करतायत काय असा प्रश्न पडलाय टीम द ग्रेट गोंधळी संघाला. पण चांगली अपील केली गेली, अपील उचलून धरली आहे. पहिला धक्का बसतोय. LBW लेग बिफोर विकेट येथे मात्र मिळाले विजय पावलेला. पहिला धक्का येथे बसत असताना अमोल बॅक टू द पॅव्हलियन. त्या दरम्यान दादा कदम यांच्याकडून सलग 3 षटकार किंवा जर हॅट्रिक झाली तर आताच्या होणाऱ्या मॅच मध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर येथे पारितोषिक जरूर आलंय. हेच क्रिकेटवरचं प्रेम आहे. आणि आता मात्र नक्कीच विकेट आली आहे. इथे पहिला धक्का बसतोय द ग्रेट गोंधळी संघाला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. राजेश स्ट्रायकिंग एंड वरती असेल. दुसऱ्या बाजूला भन्नाट वेगवान गोलंदाज विजय पावले त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने खेळ त्याच्या विरुद्ध हे पाहायचंय. परंतु बॅटिंग करणारी टीम पहिल्या 2 ओव्हर मध्ये थोडीशी कमी पडले म्हणता येईल, कारण धावसंख्या स्कोर कार्ड वरती फक्त आणि फक्त 8 पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला 1 विकेट नुकतीच गमावली जरूर, परंतु येथून येणारा फलंदाज याला आक्रमण करायचं या मॅच मध्ये, कारण रन आले नाहीयेत. कमी गतीचा बॉल, यॉर्कर बॉल या स्टँड वरती पोहोचलाय. दुसऱ्या बॉल वरती आता मात्र धक्का बसवलाय द ग्रेट गोंधळी संघाला. अजून एक गडी तंबूच्या आसऱ्याला गोल्डन डकचा शिकार ठरलाय. येथे मात्र फलंदाज आउट. चांगला बॉल विजय पावलेचा आपल्याला मैदानावरती ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. कमी गतीचा बॉल, स्लोवर वन आणि नक्कीच उजवी यष्टी त्यावरती बॉल आदळला आणि आता खेळ संपलाय. 2 बॉल वरती 2 विकेट येथे मिळवला गेला. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये विजय पावलेची पाहायला मिळाली. खूप चांगली बॉलिंग. येथे मात्र विकेट. नवीन बॅटर मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी येईल. स्ट्रायकिंग एंड वरती असेल वसंत. स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. विकेट गमावल्यात. 2 विकेट आता मात्र गमावल्यानंतर दबावाखाली आहे बॅटिंग करणारी टीम, परंतु दबाव झुगारून पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल या मॅच मध्ये. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्हाला कष्टाला पर्याय नाहीयेत आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. तो कष्ट, तो संघर्ष या दोन्ही टीम मैदानामध्ये करत असताना तो जिंकेल, तो पोहोचेल पुढच्या पेरीमध्ये. तर पाहूया कोणता संघ येथे पुढच्या पेरीमध्ये दाखल होईल. बॉलर तयार विजय पावले. राईट टर्न ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू पिक केला गेलाय. डीप मध्ये खेळाडू आहे इजाज कुरेशी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये. बॉल थ्रो करेल विकेट किपर एंडला. तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एक सिंगल. या सिंगलने षटक संपुष्टात आलंय. दुसरं 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर कार्ड वरती 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 षटक नक्कीच खूप चांगल्या धाटणीची पाहायला मिळाली. विजय पावले या ओव्हर मध्ये 2 गडी बाद केले, त्यामध्ये रन खर्च केले फक्त आणि फक्त 3 रन. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. या 3 षटकांच्या खेळामध्ये आता रोहित सूर्यवंशीला कमबॅक करावं लागेल. अजूनही सज्ज आहे. 4 बॉल त्याने फेस केले. 3 रन त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत जरूर, परंतु समोरचा संघ ताकदीचा आहे. ताकदीची बॅटिंग रोहित सूर्यवंशीची झाली तर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचू शकेल द ग्रेट गोंधळी संघ. परंतु समोर आता गोलंदाजी करण्यासाठी आलाय मयूर वाघमारे. खूप चांगला गोलंदाज. तर इथे पारितोषिक पुन्हा एकदा पाहायला मिळते.
हॅट्रिक झाली तर दादा कदम यांच्याकडून 1000 रुपयेचं पारितोषिक आणि त्याचबरोबरने लगातार 3 षटकार लगवले तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक फलंदाजाला दिलं जाईल. तर पाहूया तिसरे षटक. तिसऱ्या षटकामध्ये मयूर वाघमारे मॅन फ्रॉम रायगड. पहिला बॉल वेगवान बॉल परंतु दिशा नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या मागे आहे. नो बॉल आणि या 4 रन. या बॉलवरती रन मिळतील 5. चूक झाली आहे फॉलो थ्रू मध्ये मयूर वाघमारे. येथे मात्र नक्कीच वेगवान चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला परंतु थोडीशी फॉलो थ्रू मध्ये चूक झाली आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल झाला. पहा खूप जास्त उंची होती बॉलला. विकेट किपर अजित मोहिते देखील बीट झाला या बॉलवरती आणि या 5 रन एक्स्ट्रा टीमच्या टोटल स्कोर मध्ये ऍड होतील. धावसंख्या पोहोचले 14 रनवर. 2 गडी बाद. बॉलर तयार मयूर वाघमारे. फ्री हिट. फ्री हिटचा बॉल समोर खेळलाय. संपर्क झाला नाहीये. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउटचा चान्स परंतु मयूर वाघमारे थोडासा बॉलवरती उशिराने पोहोचला. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाले. एका सिंगलने धावसंख्या पुढे सरसावेल पोहोचले ती आतापर्यंत 15 रनवर. तिसऱ्या षटकाचा खेळ ते चालू झालाय आणि या तिसऱ्या षटकामध्ये थोडीशी कमी धावसंख्या बॅटिंग करणारी टीमची पाहायला मिळते आणि कारण आहे समोरचे गोलंदाज ताकदीचे आहेत. खूप चांगले व्हेरिएशन, खूप चांगला वेग, अचूक टप्पा या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे फलंदाज येथे बीट होताना पाहायला मिळतात. रोहित सूर्यवंशी आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. बॉल तयार मयूर. यॉर्कर बॉल. येथे मात्र परफेक्ट डिलिव्हरी मैदानामध्ये त्याला ढकललं गेले कव्हर रिजन वरती. येथे डेंजर एंड वरती धावतो नॉन स्ट्रायकिंग एंडला परंतु थ्रो थोडासा उशिराने आलाय. 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 रनने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत. माफ करा इकडे शॉट आहे. 16 रन वरती पोहोचले. नक्कीच कष्ट तर केले परंतु अखेरच्या क्षणाला येथे 1 रन शॉट आलाय. 1 रन कमी प्राप्त केलाय. आता मात्र 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. द ग्रेट गोंधळी संघ आता थोडासा कमी पडलाय या मॅच मध्ये. बॉल तयार. फुल टॉस बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न परंतु वेगाच्या समोर. येथे मात्र उत्तर नाहीये. फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक होते. टप्पा पडल्यानंतर उसळी जास्त घेतली आणि हा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकारासाठी. 4 रन आल्यात फलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहायला गेलं तर आउटफील्ड मध्ये टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेतली बॉलने आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक थोडासा बीट झाला या बॉलवरती आणि 4 रन प्राप्त झालेत फलंदाजाला. या 4 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले ती 20 धावांवरती. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. फुल टॉस बॉल थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक होता जरूर. कॅच घेण्याची संधी होती. प्रयत्न करत असताना येथे बॉल डोक्यावरून गेला. नेक्स्ट बॉल मयूर वाघमारे. चांगला बॉल पुन्हा एकदा चांगला परंतु आता आहे काय घडलंय. एवढा वेगवान बॉल होता की बॅट येथे तुटल्या आणि थोडासा निराश नक्कीच आहे फलंदाज. कारण ज्या ज्या वेळेला आपली बॅट तुटते त्यानंतर नक्कीच फलंदाज निराश असतो. अशीच परिस्थिती मैदानावरती पाहायला मिळते. आता मात्र बॅट तुटल्या फलंदाजाची. इतका वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला मयूर वाघमारेचा. काय गोलंदाजी आहे मैदानामध्ये. रन झाले स्कोर कार्ड वरती 21 रन. 2 गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. कदाचित बॅट जमिनीवरती आदळली असावी आणि त्याचमुळे आता बॅट तुटल्या. परंतु फिल्डिंग करणारी टीम अयोध्या वॉरियर हा संघ धडधाकट भरभक्कम या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. परंतु उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तेथून देखील 2 संघ या फेरीमध्ये टिकून राहतील आणि आजच्या रात्रीमध्ये पाहूया कोणते 2 संघ आपल्याला प्राप्त होत आहेत. तर मयूर वाघमारे पुन्हा एकदा तयार होतोय राईट ओव्हर द विकेटने. वेगवान बॉल. आता मात्र नक्कीच आडव्या बॅटने प्रहार करायचं होतं परंतु या बॉलवरती पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय. 1च रन मिळेल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावते. जाऊन पोहोचले ती 22 धावांवरती. तिसरं षटक. या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक नो बॉल होता आणि त्यावरती नक्कीच चौकार पाहायला मिळाला परंतु आता 5 बॉल फेकलेत. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे या षटकामधील. मयूर वाघमारेचा चांगली बॉलिंग केली. समोरच्या संघाला अजूनही मोठा फटका खेचू दिला नाही आहे. बॅटिंग करत असताना ना रोहितच्या बॅटमधून मोठा फटका पाहायला मिळाला ना वसंतच्या बॅटमधून. दोन्ही खेळाडू आता थोडेसे शांत पाहायला मिळतात परंतु आक्रमण करण्याचा प्रयत्न तर केला जातोय. समोर पहा काय गोलंदाजी आहे. भन्नाट वेग होता या बॉलवरती. आता मात्र प्रेक्षकांना अगदी चेंडू दिसला देखील नाही अशा वेगाने फेकला मयूर वाघमारे. षटक संपुष्टात येते तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले स्कोर कार्ड वरती 22 धावा.
संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झालेत 22. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये पाहूया किती रन बनवल्या जातील. फिल्डिंग करणारी टीम आता मात्र नक्कीच या सामन्यामध्ये चांगली पाहायला मिळते, कारण रन खंडसे झाले नाहीयेत. गोलंदाजी मार्कवर वेगवान एक्सप्रेस विजय पावले. बॉल होते या राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा फटका अगदी सरळ बॅटने ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप मध्ये तैनात. अलॉंग दी कार्पेट त्याच्यापर्यंत पोहोचेल. नितीन माटुंगे होता तिथे, थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल पाहायला मिळते. एका सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल. धावसंख्या पोहोचले 23 रनवर. 4थं षटक रोहित सूर्यवंशी या मॅच मध्ये थोडासा शांत पाहायला मिळालाय. 8 बॉल त्याने फेस केलेत, 9 रन त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळतात. येथून या मॅच मध्ये जर कमबॅक करायचंय तर याची बॅट बोलणं फार गरजेचं आहे. विजय पावले नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र पंचांकडे अपील केली गेली, अपील उचलून धरले, आउट होईल, बाद होईल. आता मात्र रोहित सूर्यवंशी बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. विकेट आले, लेग बिफोर विकेट अगदी यष्ट्यांच्या मधोमध्ये सापडला रोहित, आणि त्यानंतर आता तो डग आउट मध्ये आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय सुभाष इंगळे. बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय विजय पावले. विकेट मिळवून दिले आपल्या टीम साठी. तो पुन्हा एकदा तयार होईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्रायकिंग एंड वरती सुभाष इंगळेला आपण पाहाल. पाहूया कसा खेळ करेल सुभाष. ऑन स्ट्राइक नवीन आलाय. दुसऱ्या बाजूला विजय. वेगवान बॉल ड्राईव्ह केलं गेलं. येथे मात्र डीप मध्ये खेळाडू पळतोय, चेंडूच्या मागे पकडला जाईल, थ्रो करेल तोपर्यंत एक सिंगल मिळते. दुसऱ्या रनचा कॉल दिला होता परंतु थांबवलंय स्वतःला. 1 रनवर 1च रन मिळते या बॉलवरती. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल 24 धावांवर. विजय पावले काय गोलंदाजी करतोय. या ओव्हर मध्ये देखील चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न स्लो ओव्हर पण पाहायला मिळाला. चेंज ऑफ द पेस, कमी गतीचा चेंडू आणि त्यामध्ये फलंदाज आता बीट होतोय वसंत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील फक्त 2. 4थं षटक प्रगतीपथावर असताना रन झाले स्कोर कार्ड वरती 24. ही फार कमी धावसंख्या आहे. समोरच्या संघास आपण पाहिलं गेलं तर खूप मोठे खेळाडू आहे आणि त्याचमुळे थोडीशी कमी धावसंख्या पाहायला मिळते. वेगवान बॉल, पंच इशारा करतायत वाईट बॉल आहे. यष्ट्यांच्या बाजूने हा बॉल ट्रॅव्हल झाला जरूर, परंतु खराब चेंडू येथे गणला गेलाय. वाईटच्या स्वरूपात 1 रन ऍड होईल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल. धावसंख्या पोहोचल्या 25 रनवर. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. वसंत 6 बॉल वरती 8 रन बनवलेत आतापर्यंत. तो स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा हळू खेळतोय. कमी गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस. आता रन येणार नाहीयेत. विजय पावले हीच खासियत आहे. खूप चांगला वेग आहे त्याच्याकडे आणि नक्कीच खूप चांगले व्हेरिएशन करतो. आणि आता देखील कमी गतीचा चेंडू पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. फिंगर रोल केले, त्याच ऍक्शन मध्ये कमी गतीचा बॉल फेकला आणि त्याचमुळे फलंदाज सरप्राईज झाला. डॉट बॉल आलाय मागचा बॉल. पुन्हा एकदा विजय पावले तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने. वेगवान बॉल, भन्नाट वेग, परंतु त्याला दिशा नाहीये. पंच आमच्याकडे वळतायत. हा व्हाईट बॉल आहे. 1 अतिरिक्त रन ऍड होईल टीमच्या टोटल स्कोर मध्ये. रन झाल्या स्कोर कार्ड वरती 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 विकेट येथे गमावल्यात. द ग्रेट गोंधळी संघाने मागच्या मॅच मध्ये नक्की चांगली खेळी केली होती रोहितने, परंतु आता तो मैदानाच्या बाहेर पाहायला मिळालाय. स्ट्रायकिंग एंड वरती वसंत 7 बॉल खेळलाय, 8 रन त्याच्या खात्यामध्ये. अजूनही रन मोठे फटके त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत आणि आता मात्र त्याचमुळे थोडीशी कमी धावसंख्या द ग्रेट गोंधळी संघाची या मॅच मध्ये पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला विजय पावले खूप चांगल्या वेगाचा वापर करत आपल्या या मॅच वरती वर्चस्व दाखवतोय. तो तयार पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल साठी. आखूड टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. 1 बाउन्स त्याच्या हातामध्ये बॉल जातोय. दुसऱ्या रनचा कॉल दिलाय, थांबवलाय सिंगल वरती.
एकच रन मिळेल या बॉलवरती. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 27-27 वर 3 द ग्रेट गोंधळी संघ. थँक्यू डीजे. पहिल्या इनिंगच्या खेळाचं अंतिम षटक अखिलेश सिंग गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. प्रत्येक बोल्ड वरती दिवा मयेकर सर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेचा बॉल वेगवान बॉल परंतु शरीरावरती आदळतोय. यावेळेला मात्र एक सिंगल येथे प्राप्त होईल. अखिलेश सिंग खूप चांगला गोलंदाज, वेगवान गोलंदाज येथे पाहायला मिळते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती येथे 1 रन पाहायला मिळते. 5वं षटक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाचं. रन झाले नाहीयेत. 28-28 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. यावेळेचा बॉल आता मात्र येथे यस्टन वरून ट्रॅव्हल झाला, थोडासा शफल झाला होता फलंदाज, परंतु विकेट किपरच्या हातामध्ये जातोय बॉल. डॉट बॉल येईल. 5वं षटक देखील आपण पाहिलं गेले तर अखिलेश सिंगचं थोडंसं कमी खर्चिक पाहायला मिळते. प्रयत्न तर करतायत फलंदाज परंतु वेग आहे नक्कीच, व्हेरिएशन चांगले आहेत गोलंदाजाकडे आणि त्यांच्या समोर फलंदाजी करणं फलंदाजांना थोडंसं कठीण पाहायला मिळते. येथे काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. जो फटका संपूर्ण भारतभर फेमस आहे सुपला शॉट, तसं काही करण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, परंतु आता या देखील बॉलवर बीट झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. येथे संपर्क झाला नाही. आधीच मन बनवलं होतं मागे खेळायचं परंतु बॅटशी संपर्क होत नाहीये. यावेळेचा फटका खुट टप्प्याचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, एजाज कुरेशी चेंडू खाली, विकेट येते. अजून एक धक्का बसतोय द ग्रेट गोंधळी संघाला. सुभाष बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. तर इथे मात्र विकेट आले. नवीन बॅटर मैदानामध्ये राहुल गोंधळी, याच पालीगावचा सुपुत्र आहे. तर पाहूया याच्या बॅटमधून रन येतील का. पाली प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळला होता ग्रामीण विभागातून, आता मात्र खुल्या गटाचं क्रिकेट, त्यामध्ये कशी बॅटिंग करेल. तर इथे मात्र अखिलेश सिंग, 2 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील. राहुल गोंधळी स्ट्रायकिंग एंडला. यॉर्कर बॉल, चांगला बॉल, त्याला मात्र ड्राईव्ह केलंय. येथे मात्र खेळाडू तैनात आहे. फिल्डर येईल, थ्रो करेल, विकेट किपर एंडला थ्रो आलाय. रनआउटचा चान्स नाही, पोहोचलाय खेळाडू आपल्या क्रीज मध्ये. 2 रन मिळत आहेत या बॉलवरती. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावल्या, जाऊन पोहोचले ती 30 धावांवरती. 5वं षटक प्रगतीपथावर असताना आता 1 बॉल शिल्लक आहे पहिल्या इनिंगच्या खेळाचा. अखिलेश सिंग या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली, विकेट मिळवली 1. त्यानंतर राहुल गोंधळी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. वेगवान बॉल कॅच खाली आला, योगेश पेणकरने पकडलाय झेल. अखेरचा बॉल, त्यावरती आली विकेट आणि येथे पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येईल. 5 ओव्हर संपल्यात. त्यानंतर रन झाले स्कोर कार्ड वरती 30-31 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळेल. अयोध्या वॉरियर, अयोध्या बांबर या संघासमोर 31 धावांचं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये पुन्हा एकदा आपण जोडले जाऊ. ऐकूया ही स्पर्धा सरदार शेख यांच्या आवाजामध्ये. तत्पूर्वी येथे पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या समोर. अमोल बॅटिंग करत असताना रन बनवले 3. विजय पावले त्याने विकेट घेतली त्याची आणि 6 चेंडू त्याने फेस केले. त्यानंतर रोहितच्या बॅटमधून 9 चेंडूवरती 9 रन आले. राजेश मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला. त्यानंतर वसंत 9 बॉल फेस केले, 10 रन त्याच्या खात्यामध्ये. सुभाष येथे 4 बॉल फेस केले, 1 रन त्याच्या खात्यामध्ये. राहुल गोंधळी 28च्या बॉलवरती आउट झाला, 2 बॉल फेस केले, 2 रन त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. नक्कीच बॅटिंग मध्ये आपण पाहिलं गेलं तर थोडेसे ढासळताना पाहायला मिळाले, त्याचमुळे कमी धावसंख्या आल्या. गोलंदाजी राजेश चोरटे येथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी केली. 5 रन
त्या ओव्हरमध्ये खर्च झाले. त्यानंतर विजय पावले 2 षटकं फेकली, 8 रन त्या 2 षटकांमध्ये पाहायला मिळाल्या. मयूर वाघमारे 13 रन या ओव्हरमध्ये खर्च झाल्या. एक नो बॉल होता त्यामध्ये, त्याचमुळे थोड्याशा जास्त रन पाहायला मिळाल्या. त्यानंतर अखिलेश सिंग अखेरचं षटक, त्यामध्ये 3 रन आणि रन बनवले गेले. बॅटिंग करत असताना येथे द ग्रेट गोंधळी संघाने 30-31 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळते. मी वळतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये, इथे चेंज होईल. सरदार शेख आपल्यासोबत जोडले जातील. तो जरूर किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी में तमाम दर्शकों और खिलाड़ियों को मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं। तो जरूर अयोध्या बॉम्बर टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया और गेंदबाजों ने ये सफल साबित किया है और रोका है द ग्रेट गोंधली टीम को 30 रनों पर रोका है। 31 रनों का पीछा करने के लिए अयोध्या बॉम्बर टीम की ओर से बीच मैदान में बल्लेबाज आते हुए तो एजाज कुरैशी का अगर कोई गेंदबाज यानी कि बोल्ड आउट करते हैं तो दादा कदम इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। लगातार 3 छक्के जड़ेंगे 1000 रुपए, लगातार 3 विकेट लेंगे 1000 रुपए। तो अब यहां पर रन तो कम है लेकिन इनामों की धनराशि भी बढ़ती रहेगी, इसमें कोई दो राय नहीं है। तो मजा आने वाला है। और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाजी के लिए इस समय है तुषार रणदिवे और रन स्ट्राइक एंड पर एजाज कुरैशी। पावर प्ले के किंग माने जाते हैं ये दोनों भी बल्लेबाज। और इस समय अब राजेश गेंदबाजी के लिए पहली गेंद थी, लेग बिफोर का बड़ा अपील किया है और बल्लेबाज डगआउट की ओर रवाना हो गए। तुषार रणदिवे बैक टू द पवेलियन। पहली ही गेंद पर बड़ा अपील हुआ, सेलिब्रेशन इस समय जो है जरूर होता हुआ नजर आ रहा है द ग्रेट गोंधली टीम के स्क्वाड में। तो पहली गेंद पर बड़ी सफलता द ग्रेट गोंधली टीम को मिल चुकी है। लेग बिफोर का शिकार बने तुषार रणदिवे और उनकी जगह लेने आते हुए रन मशीन अजीत मोहिते। रत्नागिरी पर कहीं पर भी प्रतियोगिता हो इस खिलाड़ी का वहां पर होना बहुत ज्यादा अहम होता है और हमेशा रत्नागिरी में वो बड़ी बड़ी प्रतियोगिता खेलने के लिए आते हैं। तो वन डाउन के रूप में स्ट्राइकिंग एंड पर है, देखना होगा अब किस तरीके से पारी को सजाते हैं। और इस समय पहली गेंद पर जो है विकेट चटकाते हुए गेंदबाज। तो कहीं ना कहीं यहाँ पर इस पावर प्ले में पहली गेंद पर विकेट लिए तो कॉन्फिडेंस लेवल तो जरूर बढ़ेगा।
31 रन का एक छोटा सा टोटल जरूर है, लेकिन इसको डिफेंड करने की कोशिश यहाँ पर जरूर द ग्रेट गोंदली की ओर से की जाएगी, इसमें कोई दो राय नहीं है। तो पावर प्ले की पहली ओवर की दूसरी गेंद, अजीत मोहिते स्ट्राइकिंग एंड पर। टेनिस विश्व का ये काफी घातक बल्लेबाज स्ट्राइकिंग एंड पर। धीमी गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है और डीप में खिलाड़ी तैनात थे। बहुत ही अच्छा प्रयास था, लेकिन गेंद को रोक नहीं पाए। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। जी हाँ, थोड़ी सी ऊपर गेंद थी और सही नसीहत दी यहाँ पर अजीत मोहिते ने, और पहली गेंद को फेस करते हुए ये चौका जड़ा है। राजेश इस ओवर की अगली गेंद, घुटना टेक तमाशा देख वाला डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। ये सबसे लंबा छक्का अजीत मोहिते के बल्ले से निकलता हुआ। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक यहां पर देखने को मिला, और पावर पे में इसी तरीके के स्ट्रोक के लिए उनको जाना जाता है। हल्के हाथों से गेंद यहां पर की थी, और इस समय जो इस आखिरी गेंद पर सिंगल रन मुकम्मल करते हुए तो जरूर 1 रन मुकम्मल कर लिया है और 2 गेंदें शेष हैं। तो बड़ी बात ही इस समय स्ट्राइकिंग एंड पर लाया है एजाज कुरैशी को, और इस समय अगर गेंदबाज इस खिलाड़ी को बोल्ड आउट करते हैं तो दादा कदम सर इनकी ओर से 1000 रुपए की धनराशि दी जाएगी। जी हाँ, उनको पता है 31 रनों को डिफेंड करना थोड़ा सा मुश्किल है, लेकिन इस समय कोशिश तो जारी रहेगी। राजेश इस ओवर की 5वीं गेंद करेंगे। अब तक 11 रन खर्च कर चुके हैं, 1 विकेट उन्होंने चटका पहली गेंद पर। शॉर्ट पिच गेंद थी, बढ़िया स्ट्रोक है, गेंद जाती हुई डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन एजाज कुरैशी के बल्ले से निकलता हुआ छक्का। थैंक यू डीजे। तो जरूर शॉर्ट पिच गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है, तो और 2 छक्के जड़ते हैं तो 1000 रुपए की धनराशि उनको प्राप्त हो सकती है। इस बार भी बढ़िया स्ट्रोक खेला है, क्या बात है, एजाज कुरैशी ऑन फायर। एजाज कुरैशी के बल्ले से ये और एक छक्का निकलता हुआ, बढ़िया स्ट्रोक, 6 रन। खूबसूरत छक्का इस समय लगता हुआ एजाज कुरैशी के बल्ले से। ऐसा लगा कि आसमान से गेंद जो है नीचे आ रही। एक्शन रिप्ले में देख सकते हैं, क्या कमाल का स्ट्रोक है, क्या कनेक्शन है, बढ़िया स्ट्रोक। ये गेंद 6 रनों के लिए जाते हुए। जी हाँ, तो जरूर पहले ओवर का खेल समाप्त हुआ 23 रन 1 विकेट के नुकसान पर। तो 24 गेंदों पर 8 रनों की जरूरत है। अजीत मोहिते अब यहां से सिंगल लेकर एजाज कुरैशी को स्ट्राइकिंग एंड पर लाना चाहेंगे, क्योंकि और एक छक्का अगर जड़ते हैं एजाज कुरैशी तो दादा कदम सर जिन्होंने धनराशि रखी है 1000 रुपए की, उसके वो हकदार बन सकते हैं। देखना होगा उनको मौका मिलता है या नहीं। और हल्की सी मुस्कुराहट अजीत मोहिते के चेहरे पर भी देख सकते हैं, इशारा हो रहा है कि सिंगल लेना है या यहां से फिनिश करना है। नहीं, वो तो लेंगे सिंगल, इसमें कोई दो राय नहीं है। तो इस बीच रोहित आए, हल्के हाथों से खेला है, ये पता ही था होने वाला है, तो जरूर सिंगल लिया, स्ट्राइक रोटेट किया। अब एजाज कुरैशी स्ट्राइकिंग एंड पर। ठीक है, बल्लेबाज के लिए भी ऑफर है, अगर यहां से बोल्ड आउट करते हैं तो उनको भी 1000 रुपए मिलेगा, लेकिन एजाज कुरैशी अब छक्का जड़ेंगे तो जाएंगे उनके अकाउंट में सीधे 1000 रुपए। बैक टू बैक 2 छक्के जड़ चुके हैं पिछले ओवर में। इंतजार है इस गेंद का, क्या जड़ेंगे छक्का, क्या यहां से धनराशि जीत पाएंगे। ओवर पीछे, जी हां, आसमान को छूती हुई गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन और एजाज कुरैशी के अकाउंट में जाएंगे 1000 रुपए। व्हाट अ शॉट। तो बढ़िया स्ट्रोक। जी हां,
रन संख्या बनी इस छक्के के साथ कुल मिलाकर देखा जाए तो 30 रन बने हैं। मात्र 1 रन की जरूरत है, तो इस एक गेंद पर जरूर मौका है गेंदबाज के पास भी, लेकिन एजाज कुरैशी मैच को फिनिश करना चाहेंगे। धीमी गेंद थी, फ्लैट खेला है तो 4 गेंदों पर 4 छक्के। आज बल्लेबाज कुछ अलग ही मन बना कर आए हैं। इससे पहले हमारे फैज भाई को अटैक किया, उनको चोट मिल गया, और इस बार सफवान बारगिर इनको हिट किया है। तो एजाज कुरैशी ने तूफानी पारी खेली और इस मुकाबले को अपने नाम किया है। अयोध्या बांबर ने इस मुकाबले को 9 विकेट से अपने नाम किया है और जरूर सेमीफाइनल में दस्तक देने वाली किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की अयोध्या बांबर बनी है पहली टीम। वेल प्लेड। तो मैच समरी आपके सामने होगी और इस मैच का विश्लेषण आपके पास हम बताना चाहेंगे रिप्ले में। उससे पहले हम देखते हैं क्या कमाल की पारी रही है। क्यों मैं टेनिस विश्व का सबसे घातक बल्लेबाज हूं, ये जाने जाते हैं। तो जरूर मैच समरी आपके पास है। वसंत जिन्होंने 9 गेंदों पर 10 रन बनाए, रोहित 9 गेंदों पर 9 रन, अमोल 6 गेंदों पर 3 रन बनाए, राहुल 2 गेंदों पर 2 रन। गेंदबाजी फिर से एक बार विजय पावले का बोलबाला रहा, 2 ओवर 8 रन 3 विकेट, और अखिलेश 1 ओवर 3 रन 2 विकेट, राजेश सोरटे 1 ओवर 5 रन। किफायती गेंदबाजी, सफलता नहीं मिली लेकिन अच्छी गेंदबाजी। मयूर वाघमारे 1 ओवर 13 रन। और अयोध्या बांबर की ओर से बल्लेबाजी एजाज कुरैशी 4 गेंदों पर 24 रन, जो कि चारों छक्के देखने को मिले। अजीत मोहिते